लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी 31 डिसेंबर ही ई-केवायसी साठी अंतिम मुदत देण्यात आलेली आहे आणि हीच केवायसी अतिशय अचूकपणे स्टेप बाय स्टेप कशी करायची सदर आपण व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा। केवायसी झाल्यानंतर याच्यामध्ये आणखीन जो सुरळीतपणा आहे या सगळ्या सबंध लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये तो आपल्याला पाहायला मिळतो। सर्वप्रथम तुम्हाला ladkibahingov.in या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे। सदर अपडेट हे आता करेक्शन करून नवीन अपडेट करण्यात आलेला आहे। यामध्ये तुम्हाला जी लाभार्थी महिला असेल त्यांचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे। त्यांचा आधार कार्ड क्रमांक टाकल्याच्या नंतर तुम्हाला खाली जो कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकायचा। कॅप्चा टाकल्याच्या नंतर जो आधार कार्ड क्रमांकला लिंक मोबाईल क्रमांक असेल त्याच्यावरती एक ओटीपी जाईल। तो ओटीपी या जागी तुम्ही टाकायचा आहे आणि अचूकपणे सदर ओटीपी टाकायचा आहे। तर बघा आता सर्वप्रथम जी लाभार्थी महिला असेल त्यांचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे। ओटीपी टाकून झाल्यानंतर पुढे लगेचच जी लाभार्थी महिला असेल त्यांच्या पतीचा किंवा घटस्फोटित असणार तर तिथं तसं तुम्ही मेन्शन करून द्यायचं आहे। सदर ओटीपी टाकल्याच्या नंतर लगेच पुढचा इंटरफेस ओपन होणार आहे। बघा सदर केवायसी ही परत करता येणार नाही, एकच वेळा करता येणार आहे। त्यामुळे अगदी व्यवस्थितपणे सदर व्हिडिओ बघावा जेणेकरून तुमचा जो केवायसी आहे ती व्यवस्थित होईल आणि तुम्ही लाडकी बहीण जो लाभ मिळतो याच्यापासून ₹1500चा त्याच्यापासून वंचित राहणार नाही। आता जसंही तुम्ही ओटीपी टाकून व्हेरीफाय केलं तर पुढे लगेच नवीन टॅब ओपन होतं आणि या टॅब मध्ये आता विवाहित आहेत किंवा अविवाहित आहेत असे टॅब येतात। त्याच्यामध्ये पती आहे का किंवा पती आहेत नाही असे वेगवेगळे ऑप्शन्स येतात। या ठिकाणी पती आहेत असल्यामुळे तिथं तुमचा पतीचा आधार कार्ड क्रमांक टाकावा। बऱ्याच महिलांचे पती हयात नसतात तर त्यांनी या ठिकाणी नाही या ठिकाणी पर्यायावर क्लिक करून पुढची माहिती भरावायची आहे। सदर कॅप्चा टाकावायचा आहे। आता कॅप्चा सबमिट केल्यानंतर पुन्हा ज्या पूर्ण गाईडलाईन्स आहेत त्या व्यवस्थित एकदा वाचून घ्याव्या आणि सदर मी पुन्हा सांगू इच्छितो की सदर वेबसाईट वरती जी लाडकी बहीणची केवायसी आहे ही एकदाच करता येणार आहे, याला अपडेट करता येत नाही। त्यामुळे अगदी व्यवस्थितपणे सदर माहिती बघावी। आता जो ओटीपी टाकला, ओटीपी टाकल्याच्या नंतर लगेचच आता पुढची जी टॅब आहेत ते ओपन होतील आणि यामध्ये ज्या लाडक्या बहिणींचा वर्गवारी जसे की ओबीसी आहे, कॅटेगरी आहे असे वेगवेगळे पर्याय या ठिकाणी दिसायला लागतात। पोर्टल थोडे स्लो चालू असल्या कारणाने थोडा उशीर होत आहे, मात्र तुम्ही स्किप न करता व्यवस्थित अगदी व्हिडिओ बघावा। या ठिकाणी बघा अनुसूचित जाती, इतर मागास, जर ओबीसी असेल तर इतर मागास, अनुसूचित जाती आणि जमातीमधील असतील तर तसं किंवा सामान्य वर्गातील असतील तर त्या बटनावर क्लिक करायचं आहे। शासकीय कर्मचारी कुटुंबात कोणी आहे का, इथं होय म्हटल्यास तुम्ही लाभापासून वंचित राहाल, त्या ठिकाणी नाही म्हणायचं आणि आपली केवायसी याप्रमाणे पूर्ण यशस्वी होईल।